हाय गाईज. सुप्रभात आणि गुड मॉर्निंग. आम्ही निघालो आता. मोस्टली तरी प्लॅन आहे नाशिकचा. तुमचा आज नवीन ब्लॉगमध्ये, नवीन राईडमध्ये. आज आपण चाललो आहोत नाशिकला म्हणजे ऑलमोस्ट 3-4 प्लेसेस करायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे माझ्याबरोबर आहे श्रेयस. आज माझ्याबरोबर नवीन रायडर आहे, तो म्हणजे शरीन. अँड देन वी हॅव 5 न्यू मेंबर्स बट इन अ कार. जर तुम्हाला अर्टिगा दिसत असेल तर त्या अर्टिगामध्ये आमचे नवीन 5 मित्र आहेत. जस्ट स्मॉल राईड आहे ही. मोस्टली तरी प्लॅन होता की 1 डेचा, बट आता असं झालं आहे की लोकांना त्र्यंबकेश्वरचं पण दर्शन घ्यायचं आहे. वी थॉट ऑफ संडेला मोस्टली तरी सकाळी दर्शन घेऊन परतीच्या वाटेला निघायचा. आजचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. मोस्टली तरी म्यानमार गेट आहे, देन आहे आपलं तपोवन जिथे श्रीरामांनी वनवास केला, म्हणजे वनवासाला थांबले होते. आणि देन थर्ड आहे आपलं पेरूची वाडीला मला जायचं आहे ॲक्च्युली. आय डोंट नो किती टाईम जाईल. आणि देन वी हॅव अ MTDC बोट क्लब. हे श्रेयसची आयडिया आहे. श्रेयसला त्या लोकेशनला जायचं आहे. MTDC बोट क्लब अँड देन मोस्टली आम्ही त्र्यंबकेश्वरलाच जाऊ आणि मग तिथून म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या इथे स्टे घेतला आहे आम्ही. इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. अरे देवा, सकाळी एवढं ठोकलं आहे. आता प्रॉब्लेम आहे तो बसवाला. मला पेट्रोल भरायचं आहे. मी अजून पेट्रोल भरलं नाही आहे. पेट्रोल भरून मग निघायला हवं. मला ॲक्च्युली नायराचं पेट्रोल ट्राय करायचं होतं, बट मला ते दिसतच नव्हतं आणि मला रिस्क नाही घ्यायची आहे सध्या तरी पेट्रोलच्या ह्याने. मी इकडे आपला जो दुर्गानगरचा जो पेट्रोल पंप आहे तिथे मस्तपैकी पेट्रोल भरतो अँड देन विल स्टार्ट अवर जर्नी अगेन. आपण पेट्रोल पंपवर ऑलमोस्ट पोचलो आहे. इकडे मेट्रोचं काम चालू आहे. भाई रिस्क लग रहा है आजकल मेट्रो के काम में. चल पेट्रोल भरूया. देन थोड़ा भरो ना. बस हो गया. थोड़ा सा बस. आणि आपण अशा प्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत. इकडे ट्रॅफिक असतं. आय गेस ट्रक्स जास्त आहेत मे बी म्हणून. जस्ट क्रॉस केला आपण. राहुलची गाडी म्हणजे अर्टिगा पुढे आहे, शरीन पण पुढे आहे बघा, आणि श्रेयस. आता डायरेक्ट स्पीड स्टॉप घ्यायचा, तो म्हणजे जोशीवाडीवाले. पण आता थांबणार नाही. आपण थांबूया. मला वाटतं हे लोक पुढे गेले. राहुल कुठे तुझा ब्लॉग? राहुल ब्लॉग कर ना भाई. ट्रॅव्हल थिंग स्टोरी कर ना ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा
हां सो गाईज आता तुम्ही बघितलंच असेल काय झालं. नशीब देवाच्या कृपेने ते वाचले आहेत. लिटरली गाडी उडाली होती, लिटरली. सो दॅट्स वाय आय ऑलवेज टोल्ड यू की भलेही गाडी स्लो चालवा, तुम्हाला नाही आहे एक्सपिरियन्स, डू नॉट डू इट. इवन मलाही एक्सपिरियन्स नव्हता. आता काय आपण पोहोचलो आहे ऑलमोस्ट म्यानमार गेटला. मला वाटतं तिकडे फक्त फोटोजसाठी आहे, असं काय एवढं काय एक्सेप्शनल बघण्यासारखं नाही आहे. मला जस्ट बघायचं आहे. आपल्या प्लॅनमध्ये आहे तर करण्यात अर्थ तर आहे. म्हणजे आपल्या प्लॅनमध्ये असेल तर मग करायला हरकत काय, असं मला बोलायचं होतं. अँड वन मोर, येस दिस इज द राईट. ऑलमोस्ट पोचलं आहे. हेच आहे म्यानमार, म्हणजे काइंड ऑफ चायनीज किंवा हेच आहे डेफिनेटली हेच आहे. हो का भारी आहे यार, सिरियसली मॅन, सिरियसली. म्यानमार गेटला मी पोहोचलेलो आहे, पण आम्ही जरा अर्धा तास लवकर पोहोचलेलो आहे. हे तर मी नको गरमीची मजा घेतोय, गरमीची पाण्याचं अर्धा तास आधी पोहोचलाय म्हणजे जरा सोडत नाही आम्हाला आतमध्ये. 10 वाजता उघडतो आणि आम्ही 9:30ला पोहोचलेलो. ओळख कोणाची ओळख जो कोण आणलं ना तुम्ही त्यांना, कोणाला ओळखवायला आणलं नाही. काय करायचं माहिती, थांबायचं 10 पर्यंत की इथून फोटो काढून घरी. फोटो काढून निघा आपण. पण काय होणार आहे ते, इकडे फक्त फोटो काढायचा बस तेवढंच ना, आणि काय करणार आहे. मग इथेच फोटो काढूया. आपण आता गाडी चेंज केली आहे आणि जस्ट आपण दर्शन नाही बोलू शकत, म्यानमार गेटचं हे घेतलं आहे. सो ही गाडी आपल्याकडे नवीन आहे, पल्सर. लेट्स सी, हळूहळू जाऊया, मी काय आता पळवणार नाही. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे, छान आहे यार. सो गाईज आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. आय गेस सगळेजण पोचलेलेच आहेत ऑलरेडी. आपल्याला इथून राईड घ्यायचं आहे. आपल्याला जायचं आहे श्रीराम सृष्टी उद्यान. ओके, सो इथून वी हॅव टू टेक राईट. खरंच काय दृश्य आहे यार. हां, प्रसादने हात वर केला. अरे हा श्रेयस चुकवत होता. नाही, मला दाखवत होतं, मला दाखवत होतं. चालू रे गाइस, इग्नोर दिस गरीबवाला टी शर्ट. सो गाईज, श्रीरामभूमीचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे पेरूच्या वाडीत. दर्शन मस्त झालं एकदम, सगळे एकसाथ होते. आम्हाला खूप काही गोष्टी आज शिकायलाही मिळाल्या. मी थोडंफार मोनोलॉगमध्ये तुम्हाला सांगेलच. आणि ह्यावेळी व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन देणारे, म्हणजे थोडंफार इन्फॉर्मेशन देणारे पर्सन वेगळे आहेत. त्यांचा मी नक्कीच व्हिडिओ दाखवेन. खूप छान त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. मराठी कसं काय? हो. या जागेचं नाव तपोवन आहे. इथे भगवंत रामाने वनवास केला. ही राम सीतेची वनवासाची जागा आहे. इथे राम आणि सीतेचं दर्शन आहे. हे पहिलं ब्रह्मदेवाचं, शंकराचं आणि विष्णूचं 3 देवतेंच्या पायाची 3 कुंड. अग्नितीर्थ, पृथ्वीतीर्थ, सीता आंघोळीची जागा, सीता नाणी, सौभाग्य तीर्थ. खालती तुम्ही बघितलं तिथे कपिल ऋषींची 12 वर्षाची तपस्याची जागा. कपिल ऋषींनी 12 वर्ष तप करून म्हणजे बोलवले कपिला.
गोदावरी नदी आणि कपिला नदीचा पुढे संगम झालेला आहे. लक्ष्मणाने जे नाक कापलं शूर्पणखेचं ते मुख्य ठिकाण इथे. ज्यावेळेस गोदावरीला पावसाळ्यात पूर आला की सगळे देवस्थान पाण्यामध्ये असतं, यात्रेकरूंना हे बघायला मिळत नाही, म्हणून शूर्पणखेचं मंदिर वरती दाखवलेलं आहे. इथे नाक कापलं म्हणून गावाचं नाव झालंय नाशिक. रामायणामध्ये या जागेचं महत्त्व सांगितलंय. 3 देवतेंच्या साक्षीने वनवासाच्या वेळेस मुख्य सीता रामाने या ठिकाणी अग्नीमध्ये गुप्त केली. अग्निकुंडातनं रामाने सीतेचं मायावी स्वरूप काढलं, ते ठेवलं पंचवटीला. रावण पळून घेऊन गेला ती मायावी सीता. कुंभमेळा जो होतो ती नाशिकची कुंभमेळ्याची जागा आहे. इथे भगवंत रामाने 1 वर्ष आणि 14 दिवस वनवास केला, ती वनवासाची जागा आहे. इथे गोदावरीची संगमाची यात्रा करतात, ही तीर्थयात्रेची जागा आहे. आले मस्त वाटलं. सो आता आमचं डेस्टिनेशन आहे पेरूची वाडी. आता पेरूच्या वाडीला निघूया. इथून आय गेस 14 किलोमीटरच आहे, मग आरामच करायचं आहे. आता आपण आपल्या पुकीबरोबर आहे. हे श्रीरामांची मूर्ती. काय मूर्ती आहे यार, वेगळं सानिध्य आहे इथे. आता गरमही खूप होत आहे. सो कुठं राहिला श्रेयस? आयुष्यात कधीच बरोबर येत नाही, कधीच नाही. थांबा, मी आता त्याला कॉल करतो आणि मग देन आय विल गेट बॅक टू यू. श्रेयस असं आलेला आहे गाईस, 15 मिनिटांनी आला आहे. बोचा ताणला इथे आमचा बसून. A few moments later. अशा प्रकारे श्रेयस परत चुकलेला आहे. श्रेयस आणि रस्ता चुकणं हे अतूट नातं झालं आहे. नाव वी विल वेट फॉर हिम. अशा प्रकारे श्रेयस बघत होतो. विचार आम्ही किती थांबलेलं. अशा प्रकारे श्रेयस यांचं आगमन झालं. It is still showing me 11 minutes. Sorry, 20 minutes. 11 किलोमीटर. हां, होपफुली आज तरी लवकर पोचू. आता किती वाजलेत? 1:30 वाजता दाखवत आहेत यार. आय गेस ते लोक पोचले असतील. सो गाईज आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. आय गेस 800 मीटरवरच दिसतं आहे मला मॅपवर पेरूची वाडी. बघूया काय कसं आहे. ती मोठी ताळी मला बघायची आहे, पण मला एक कळत नाही आहे, जर हे लोक पोचले आहेत तर ह्या लोकांनी कॉल का नाही केला? पोचायला तर हवं. 500 मीटरने राईट आहे, थोडी गाडी स्लो घेतली पाहिजे. 400 मीटर. हां, आय गेस तोच राईट आहे. आय गेस हेच आहे. थांब श्रेयस, थांब. आणि इथे आणि लाव इथे. थांब पुढे घेऊन अशी लाव ना डायरेक्ट. अशी बसेल ना, का नाही बसणार? नाही, खांद्यावरच ठेवा. रशियन आहे तो. गावठी रशियन. उडी मारेल. राहुलवर सोड पाहिला. राहुल, कसं फील होत आहे? घाबरत नाही आहेस ना? साला ॲनिमल. मित्रा इथे बघ ना. मित्रा
हा राहुल हे बघ इकडे छान छान आहे छान आहे बसलं सो गाईज आमचं पेरूच्या वाडीत परत एकदा मस्तपैकी फिरून झालं आहे. थोडंसं तिकडची लस्सी ट्राय केली आणि आता आम्ही निघतो MTTCला सो आता आम्ही निघतो MTTCला सनसेट पाहायला. इट्स फन ॲक्च्युली. आय गेस फार्म्स आहेत, रिसॉर्ट आहेत, आय डोंट नो काय आहे. हो 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 काय प्लेस आहे खरंच. प्लेस बघा, प्लेस बघा. कोण बोलला? कोण बोलला? असं जाऊया ना असं. कोण सांगतं? काय बोलतं? इथेच गाडीला फोटो काढा, 2 फोटो जरा. दादा फक्त एक फोटो काढायचा आहे. इथे चालेल ना? अरे इकडे फोटो काढ, इथे एक फोटो काढतो बस, एक फोटो काढ. अरे एक फोटो काढ पटकन चल जाऊया. कधी लावतो गाडी? एक आडवी लावतो आम्ही. Guys, look at the spot and look at the Pookie. She is my darling. इथे छान आहे ना एरिया. आता आपण परत चाललो परतीच्या वाटेवर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. माझे सगळे जिमचे मित्र आहेत. हा बघा, हा राजू, हा नेपाळी वाटतोय पण नेपाळी चायनावरनं आलो आहे. आता आम्ही थांबलो जोशी वडापावला, सॉरी जोशी वडेला. आता बघा, हा आमचा रशियन वाटतो, रशियन पण आहे इंडियन. ह्याच्या तोंडात चिंगम टाकला ना, वॉम वॉम करत. मराठी रशियन आहे. तुम्हाला 600 रुपयात पण मिळेल.
आशु 300 मध्ये भेटेल. आशु 300 वाला आहे. झाला सेटअप रेडी. देसी टँक बॅग इकडे इकडे दाखव, इथे फोकस कर. ह्याला देसी टँक बॅग बोलतात. फक्त 200 रुपये. हे फक्त इंडियामध्ये होतं. 200ची नाही. कुठून घेतली 200 रुपये भाई. काय जेवणाची व्यवस्था वगैरे करू का इथे? कंटाळा आला उन्हामध्ये गाडी चालून. गरमी बघा काय. हा बा आता झाडं लावा. सकाळी 4 वाजता गरम झालेला. सकाळी जायच्या अगोदर तपोवन करतो तेरे को क्या हुआ? तो जापान जाने का, चाइना जाने का, यूरोप जाने का बोलना मेरे को लेके चलो. लेके जाएगा. वीजा नहीं है भाई मेरे पास. अरे लगा देगा भाई, पैसे नहीं देगा, लगा देना. थाईलैंड जाना. थाईलैंड कौन सा? बॉडी मसाज, सैंडविच मसाज, कौन सा मसाज करेगा भाई? भाई ब्लॉग मध्ये आहे ना. अरे चले